थँक्यू देवेंद्रजी. आणि शिवराज मामा तुमचे देखील आभार, कारण देवेंद्रजींच्या विनंतीला मान देऊन तुम्ही तत्काळ सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिलीत, ज्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. महाराष्ट्र की तरफ से, राज्य सरकार की तरफ से ये मांग आई थी कि सोयाबीन की खरीदी की समय सीमा बढ़ाई जाए. 31 जनवरी तक बढ़ाने की मांग की थी. 31 जनवरी तक हम बढ़ा रहे हैं. देवेंद्रजी तर नेहमीच बळीराजाच्या हाकेला धावून येतात. म्हणूनच यावेळी देखील आम्हा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी 12 जानेवारी रोजी संपत असलेली सोयाबीन खरेदीची मुदत त्यांनी 31 जानेवारी पर्यंत वाढवून दिली. शिवाय देवेंद्रजींनी राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे आदेश दिले. सोबतच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाच्या रकमेतही वाढ करण्याचे आदेश दिले. केंद्रात आणि राज्यात विकासाचं डबल इंजिन सरकार सत्तेत असल्यामुळेच हे शक्य झालं आणि देवेंद्रजींच्या एका निर्णयाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संक्रांत खऱ्या अर्थाने गोड झाली.